म्हणजे त्या दोघांपैकी एकाचा बी चेहरा दिसला नाही तुम्हाला? नाही ना साहेब, कारण की त्यांनी हेल्मेट घातलं होतं साहेब. तुम्ही सांगताय त्या सुमारास एक बाई एका मुलाला बाबा गाडीतून घेऊन गेली त्या दिशेने. बाळाला सध्या तिथंच असू द्या, मी गावाला जाताना त्याला घेऊन जाईल. अज्जूला बरं नाही आहे हे तुला माहीत होतं? हो. मग तरीही तू प्राचीला बोलावण्यासाठी फोन का केला होतास? दिनेशनेच मला फोन करून सांगितलं की अजूचा ताप उतरलाय. मला बी पोराची आस होती, म्हणून मी आणि माझ्या धन्यानं ठरवलं की एक बाळ दत्तक घ्यायचं. अजूच्या जन्माच्या वेळी मंजूताईने खूप काही केलं, पण मग तेव्हा दिनेश तुझ्यासोबत नव्हता का? दिनेश तेव्हा बडोद्यात काम करत होता. महिन्यातून 3-4 वेळा यायचा तो घरी. पण अचानक 8व्या महिन्यात मला खूप त्रास व्हायला लागला आणि माझ्या अजूचा जन्म झाला. हे तेच बाळ होतं का? साहेब, हेच ते बाळ होतं की नाही ते सांगता येत नाही. हां, अगदी असं टोपली घातलेल्या बाळाला ती बाई आणि तो बाप्या माझ्या रिक्षातून घेऊन गेले संध्याकाळी 5 वाजता. कुठे घेऊन गेले? एस.टी. स्टँडला. मला सांगा, त्या बाळाला त्यांनी बाबा गाडीतनं आणलं होतं का? म्हणजे ती लहान पोराला असते ना बाबा गाडी, तसं काय होतं? हां, त्यांच्याजवळ फोल्डिंगची एक बाबा गाडी होती आणि ती बाबा गाडी घेऊन ते स्टँडवर गेले. त्यांच्या बोलण्यात कुठं तुम्हाला असं जाणवलं का की तिथून ते कुठल्या गावाला जाणार आहेत किंवा कुठं जाणार आहेत? काय बोलले? नाही. आणि ते बाळ ते रडत होतं का? नाही, रडत नव्हतं, ते शांत झोपलं होतं. पण मला एक सांग, ते रिक्षात असताना त्यांना कुणाचा फोन आलता किंवा त्यांनी कुणाला केलता? नाही. नाही नाही, जर आठवून बघ, म्हणजे कसं चालवता चालवता आपल्याला काहीतरी ऐकू येत राहते ना, तसं काय आठवते का तुला? नाही. आणखी काय आठवत असेल तर सांगा प्लीज. म्हणजे ती लोक रिक्षात असताना रिक्षात काहीच घडलं नाही का? हां, आठवलं. एस.टी. स्टँडच्या अलीकडे आल्यावर त्यांनी रिक्षा थांबवली आणि त्यातला बाप्या मेडिकल स्टोअरमध्ये गेला. तुझ्या माहेरी कोण कोण असतं? माझ्या माहेरी कोणीच नाही आहे. आई, वडील, भावंड असं कोणीच नाही आहे मला. पण हो, माझ्या शाळेतला एकमेव मित्र संजय हा माझ्या माहेरचा दुवा. मला सांग, तुम्ही एस.टी. स्टँडवर किती वाजता पोहोचलात? साधारण 6 वाजले असतील. म्हणजे 4-4:15च्या दरम्यान बाळ चोरीला गेलं आणि साधारण 6 वाजता म्हणजे 2 तासांनी ते एस.टी. स्टँडवर पोहोचलं. बरं मला सांग, त्या दोघांचं वर्णन करू शकशील तू? हा बघा, त्या बाईचा अर्धा चेहरा स्कार्फने झाकला होता आणि तिचे केसही आणि तिचे केसही लांब होते. आणि तो बाप्या, तू शोभाकडे गेली होतीस तेव्हा पहिल्यांदाच दिनेशने बाळाला सांभाळलं की या आधी सुद्धा दिनेशने अजूला व्यवस्थित सांभाळलं. बरं नसायचं तेव्हा अख्खी रात्र जागून काढायचा तो. आणि मंजूताईचं म्हणाल तर तिने अज्जूला अगदी मुलासारखं सांभाळलं. तू मंजूताईंबद्दल इतकं खात्रीने सांगतेस, पण जेव्हा अज्जूला पळवण्यात आलं तेव्हा मंजूताई बाहेरच होत्या ना, मग त्यांनी त्या बाईकवाल्याला कसं नाही पाहिलं? म्हणजे मंजूताई असं सांगत होत्या की त्या दिवशी त्या ह्या दाराला उभ्या होत्या आणि त्याने बाईकवाल्याला फोनवर बोलताना त्यांना पाहिलं. म्हणजे तो, मला असं वाटतं मॅडम, ह्या दाराकडनं आला असेल. म्हणजे तो बाळ पळवणारा दाराच्या या बाजूने आला होता आणि तेव्हा मंजूताईची त्याच्याकडे पाठ होती म्हणून त्या नाही पाहू शकल्या. दाराच्या या बाजूने येताना दिनेश आत किचनमध्ये, हे अजूला पळवणाऱ्याला कसं कळलं असेल? हा बोल बंडू. हां मॅडम, तो रिक्षावाला सापडला. एक बाप्या आणि एक बाई आजूसारखंच टोपडं घातलेल्या बाळाला त्याच्या रिक्षातनं घेऊन एस.टी. स्टँडवर गेले. ओके, एक मिनिट. हा प्राची, मला तू जो फोटो पाठवलाय तो अज्जूला ज्या दिवशी पळवलं त्या दिवशीच असेल? हो. म्हणजे त्या फोटोत बाळाला जे टोपडं आहे तेच अज्जूला त्या दिवशी घातलं होतं ना? हो, तेच घातलं होतं. पण काय झालं मॅडम? एक मिनिट. बंडू, अज्जूला त्या दिवशी तेच टोपडं घातलं होतं, म्हणजे ते बाळ अज्जूच असण्याची दाट शक्यता आहे. आणि हां मॅडम, तो बाप्या एस.टी. स्टँडवर जायच्या आधी ना एका मेडिकल स्टोअरमध्ये गेला. मेडिकल स्टोअर? एक मिनिट.
त्या दिवशी अजूला बरं नव्हतं म्हणालीस ना? त्याला कुठलं औषध देत होता तुम्ही? औषध एक हे रात्री 1 चमचा आणि दिवसा 1 चमचा असं सांगितलं होतं डॉक्टरांनी. हे औषध घेतल्यानंतर अजू एकदम शांत झोपायचा. ओके. हां बंडू, मी अजूला जे औषध देत होते त्याचा फोटो पाठवलाय तू. त्या मेडिकल स्टोअरवाल्याकडे चौकशी कर की त्या माणसाने त्या दिवशी हेच औषध घेतलं होतं का, आणि एसटी स्टँडवर सुद्धा चौकशी कर. येस मॅडम. काय झालं मॅडम? अजूबद्दल काही कळलंय का? दोन जण अजूला एसटीतून कुठेतरी घेऊन गेलेत. पण डोंट वरी, अजू सेफ आहे आणि लवकरच आपल्याला सापडेल. दिनेश ऑफिसचं काम उरकून घरी आला आणि मग मी निघाले. मंजूताई ज्या रिक्षाने गेली होती तो रिक्षावाला सापडला, तिचा मोबाईल सापडला आणि ती खरं सांगत होती हे सुद्धा सिद्ध झालं. अजूच्या बाबतीत जे नाव समोर येईल त्या सगळ्यांवर मी संशय घेत होते. मग मंजूताई असो, शोभा असो. प्राचीच्या बोलण्यात तिच्या माहेरच्या माणसांमध्ये संजयचं नाव समोर आलं आणि मग मला उगाचच असं वाटलं की त्याचा या सगळ्याशी काही संबंध नसेल ना. पण तो तर गेला वर्षभर इथे आलाच नव्हता. पोलीस त्या रिक्षावाल्याच्या मदतीने जी 2 माणसं अजूला एसटी स्टँडवर घेऊन गेली होती त्यांचं स्केच बनवत आहे. पण अजूला पळवणारे 2 पुरुष होते. मग तो दुसरा साथीदार कुठे गेला? आणि ती बाई, ती त्यांचा तिसरा साथीदार होती की तीच पुरुष वेश करून दिनेशकडे गेली होती? आणि मग ती रिक्षात बसल्यानंतर तिच्यासोबत जो पुरुष होता तो कोण होता? एनिवे, हे सगळं लवकरच कळेल. एसटी स्टँडवर सुद्धा शोध चालू आहे. त्या मेडिकलवाल्याने कन्फर्म केलं अजूला घरी जे औषध देत होते तेच औषध किडनॅपर्सने त्याच्याकडून घेतलं होतं. कदाचित वाटेत अजू रडू नये म्हणून आणि लोकांना संशय येऊ नये म्हणून असं. पण मग सिमिलर तेच औषध कसं घेतलं? त्या किडनॅपर्सना कसं कळलं असेल की अजूला घरी कुठलं औषध देतात? प्राची, बस ये बस. दिनेश कुठे? मॅडम, त्याला पोलिसांनी बोलवलं. मॅडम, अजूबद्दल काही कळलं असेल का? अस्मिता मॅडम, तुम्ही कधी आलात? दिनेश पोलीस काय म्हणाले? अजूबद्दल त्यांनी काही सांगितलं का? काहीच नाही. त्यांचा शोध सुरू आहे. त्यांनी मला त्या माणसाचं आणि बाईचं स्केच दाखवलं, पण अगं ह्यापूर्वी मी त्यांना कधीच पाहिलेलं नाहीये. अस्मिता मॅडम, तुमच्या माणसांकडून काही कळालं का? म्हणजे त्या दोघांनी अजूला कोणत्या एसटीतून नेलं? कारण की त्या स्टँडवरून संध्याकाळी 6 नंतर ना बऱ्याच गाड्या सुटतात. बाळ सोबत असलेली जोडपी बरीच असते, पण फोल्डिंगची बाबा गाडी असलेली जोडपी किती असते?
एक्सक्यूज मी. बोल समीर. मॅडम, एक बाबा गाडी एस टी स्टँडजवळ सापडली. संध्याकाळनंतर सुटलेल्या कुठल्या एस टीत बाळसोबत असलेली जोडपी होती. त्याची चौकशी बंडू करतोय. गुड. काही माहिती मिळाली की लगेच कळव मला. ओके मॅडम. बोल बंडू. एस टी स्टँडवरून संध्याकाळी 6 नंतर सुटलेल्या 4 गाड्यांमध्ये बाळाला घेऊन जाणारी जोडपी होती. त्या गाड्या कुठे कुठे गेल्यात? 2 गाड्या कोकणात गेल्या, 1 गाडी औरंगाबाद आणि 1 पुणे. मॅडम, चौकशी चालू आहे. ठीक आहे, मला अपडेट देत राहा. हो. तपास चालू आहे. 4 गाड्यांची चौकशी करताय. मॅडम तुम्ही बसा ना, मी चहा घेऊन येतो तुमच्यासाठी. नाही नको, मला खरंच चहा नको. ॲक्च्युली त्यानिमित्ताने तरी ही काही घेईल. सकाळपासून उपाशी आहे. प्लीज. ठीक आहे. पण मला राहून राहून एका गोष्टीचं आश्चर्य वाटतंय. घरातून एस टी स्टँडला नेईपर्यंत अज्जू झोपलेला कसा होता? तो रिक्षा जागा कसा नाही झाला? प्राची, तू म्हणाली होतीस त्या औषधाने अजूला झोप लागते. तू जाण्याआधी अजूला औषध दिलं होतंस का? नाही. एक मिनिट. ही बाटली आत्ता पाव भरलेली आहे. तू जाताना यात किती औषध होतं? औषध प्यायचं अजू? औषध प्यायचं आता पटकन पिऊन टाकायचं. ठीक आहे, 2 मिनिटात. चला चला चला. चला. खोकी होते तुला? मॅडम, मी गेले तेव्हा बाटली अर्धी होती. आणि मी परत आले तेव्हा ही बाटली एवढीच आहे. म्हणजे एवढं औषध कसं संपलं? कदाचित अजूला पळवणाऱ्याने हे औषध त्याला पाजलं असेल. आणि म्हणून तो झोपलेला होता. पण प्रश्न, मनाली ये. मी सांगितलेलं काम झालं? हो मॅडम, काम झालं. तो बाईकवाला जिथे उभा राहिला होता तिथे उभं राहून घरातलं सगळं काय दिसतंय, पण या बाजूने आल्यानंतर घरातलं काहीच दिसत नाही. मॅडम, हे सगळं काय चाललंय? कशासाठी? कशासाठी म्हणजे? मिस्टर दिनेश, आपण अजूला शोधण्यासाठी हे सगळं करतोय. पण मॅडम, ही सगळी चर्चा करून अजू कसा सापडणार आहे? अजू तर कुठच्या तरी लांबच्या गावात असेल ना. आपण कसं शोधणार आहोत त्याला? एकदा का त्या पळवणाऱ्याचं नाव कळलं ना की ते गावाचं नावही कळेल आणि अज्जू सुद्धा सापडेल. एक मिनिट. हा समीर, तिथला शोध थांबवा आणि मी एक पत्ता पाठवते. त्या पत्त्यावर ताबडतोब जा. हो, हे काय अस्मिता मॅडम? अहो, आता तुम्ही म्हणता शोध घ्या आणि आता म्हणताय की शोध थांबवा. काय करायचं आम्ही? सांग. एक मिनिट. प्राची, मी असं म्हटलं कारण अजूला किडनॅप करणारा, रादर त्याला किडनॅप करवणारा कोण आहे हे कळलंय. कोण आहे तो? कळेल, तुम्हालाही कळेल. माझे सहकारी त्याला घेऊन माझ्या घरी पोहोचतायत. आपल्याला ताबडतोब तिथे जायचंय.
मॅडम कुठे आहे तो? इकडे तर सगळी तुमचीच माणसं आहेत. हो ना. त्याचा फोटो आहे आमच्याकडं. अहो मग दाखवा ना. दाखवतो. काय मूर्खपणा आहे हा? हा इथे आमचा आजू किडनॅप झालाय, त्याला त्याला शोधायचं सोडून अरे काय चेष्टा लावली. माझाच चेहरा मला चेष्टा? आम्ही चेष्टा चालवली? अरे चेष्टा तर तू केलीस. आणि तेही बाप आणि मुलाच्या नात्याची. अज्जूला पळवणारे तुझेच साथीदार होते. अहो काय बोलताय तुम्ही हे? हे बघ प्राची, तू तू यांच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष देऊ नकोस. यांच्यावर अजिबात विश्वास ठेवू नको. अगं मी आपल्या आजूला मी असं का करेन सांग ना. तू असं का करशील मी सांगते ना. तू किती नीच पातळीला जाऊ शकतोस हे औषधाच्या बाटलीवरून कळतंय. घरात तू आणि अज्जू दोघंच होता ना, मग ही औषधाची बाटली इतकी कशी संपली? कशी संपली म्हणजे? ते पळवणाऱ्यांनी पाजलं असेल त्याला. या औषधाने अजू झोपेल हे त्यांना कसं कळलं? आणि ते औषध पाजत असताना तू किचनमध्येच होतास का? तेच की. आणि नेमकं तेच औषध त्यांनी कसं काय विकत घेतलेलं मेडिकल स्टोअरमधून? हे बघा, तुम्ही उगाच मला अडकवण्यासाठी नको ते प्रश्न तयार करताय. हे बघ प्राची, तू यांचं काही ऐकू नकोस. ते अगं काहीही संबंध जोडतायत. तू चल इथून, आपण जाऊया चल. अहो मॅडम हे सगळं काय चाललंय? तुम्ही दिनेशवर कशाला संशय घेता? अहो शोभाकडे जायचं माझं अचानक ठरलं. जर मी तिच्याकडे गेलेच नसते तर हे सगळं झालंच नसतं. आज माझं बाळ माझ्याजवळ असतं. हे सगळं माझ्यामुळे झालं. याची तू खरंच खूप भोळी आहेस. अगं शोभाचा तुला कॉल येणं हा सुद्धा याच्याच प्लॅनचा एक भाग होता. म्हणजे यानेच शोभाला सांगितलं होतं तुला फोन करून बोलावून घ्यायला. अज्जूला बरं नाहीये हे तुला माहित होतं? हो मग तरीही तू प्राचीला बोलावण्यासाठी फोन का केला होता? मॅडम, दिनेशनेच मला फोन करून सांगितलं की अजूचा ताप उतरलाय. तो म्हणाला प्राचीला तुझ्याकडे बोलावून घे, तिला थोडी विश्रांती आणि चेंजची गरज आहे. पण मी सांगितलंय असं सांगू नकोस, आपण तिला सरप्राईज देऊ असं तो म्हणाला. म्हणजे माझ्या आजूला तू पळवून दिलंस? तू केलंस हे सगळं? हं? कुठे आहे माझा आजू? काय केलंस तू त्याच्याबरोबर? बोल ना, काय केलंस? नाही नाही, माझा अजूनही विश्वास नाही बसत आहे की हे तू केलंस. नाही. हे बघ प्राची, हे बघ मी शोभाला फोन केला होता अगं, पण एक गंमत म्हणून. आणि हे बघ प्राची, तुला चेंज मिळावा म्हणून मी शोभाला फोन करून तसं सांगितलं होतं. आणि तू जाण्याचं ठरल्यानंतरच मी ऑफिसमध्ये फोन करून सांगितलं होतं. मग हा प्लॅन कसा असू शकेल माझा, सांग ना. अगं तू तरी विश्वास ठेव माझ्यावर. हो मॅडम, हे खरं आहे. मी जायचं ठरल्यानंतरच त्याने ऑफिसमध्ये फोन करून सांगितलं होतं. आणि मला जर काही करायचं असतं तर मी आधीच रजा घेतली असती ना. नाही, तुझा तो प्लॅन तर अगदी परफेक्ट होता, पण किडनॅपिंगच्या वेळी तू जरा चुकलास. बाईकवाल्याला आतलं सगळं दिसत होतं, पण त्याचा साथीदार जिथून आला तिथून त्याला घरातलं काहीही दिसत नव्हतं. मग तू किचनमध्ये आहेस हे त्यांना कसं कळलं? तू त्यांना बघशील, पकडशील अशी भीती नाही वाटली?
बंडू, अरे कारण हे सगळं प्री प्लॅन्ड होतं. याने आधीपासून ठरवलं होतं ना सगळं. अज्जू वाटेत रडू नये आणि कोणालाही संशय येऊ नये म्हणून तूच औषधाचा ओव्हरडोस दिला त्याला. दिनेश, आता तरी खरं सांगणार आहेस की अजूनही सारवासारव करायची आहे तुला? आपल्या आजूला तू पळवून दिलास? हं? बोल ना, का केलंस हे? कुठे आहे माझं बाळ? बोल ना, कुठे आहे माझं बाळ? आपल्या स्वतःच्या जीवाची असा खेळलास तू. अरे बाप होतास ना तू. आणि आपल्या पोटच्या पोराला दुसऱ्यांच्या हाती दिलंस. का केलंस हे? आपला आजू, आपला आजू, आजू तुझा मुलगा होता प्राची, माझा नाही. काय बोलतोस? कळतंय तुला? तू आजू फक्त माझा मुलगा होता, तुझा कोणीच नाही. नाही, कारण आजू जन्मायच्या 9 महिन्याआधी मी घरी कधी आलोच नव्हतो. अरे तू काय बोलतोस? कळतंय का तुला? आपला आजू 8व्या महिन्यात झाला होता, विसरलास का तू? मी सांगितलं होतं तुला. तेव्हा तुझ्या बोलण्यावर विश्वास ठेवला होता मी, पण 15 दिवसापूर्वी मंजूताईंकडून कळलं की आजू जन्मायच्या 9 महिन्याआधी तुझ्या माहेरचा मित्र तो संजय इकडे येऊन गेला. एकदा नाही तर 3 दिवस येत होता इकडे तो. आजू माझा मुलगा नाहीये, त्या संजयचा मुलगा आहे. मी बाप नाही आजूचा, संजय बाप आहे त्याचा. शी, कसले घाणेरडे आणि बिनबुडाचे आरोप करतोयस तू माझ्यावर. माझ्यावर संशय घेतोयस. आत्ता माझ्या लक्षात येत आहे, बडोद्याची नोकरी गेल्यावर तू अस्वस्थ होतास, चिडचिड करायचास. मला तेव्हा वाटलं ती चिडचिड नोकरी गेल्यामुळे, पण तसं नव्हतंच. कारण तुझ्या मनात संशयाचं भूत होतं ना. तू काय केलंस माझ्या आजू बरोबर? कुठे आहे माझा आजू? माझा आजू, माझा आजू कुठे आहे? बघितलंस काय अवस्था झाली आहे हिची? अरे अज्जू तुझा मुलगा असो वा नसो, पण त्याला किडनॅप करण्याचा गुन्हा तू केलास आणि त्याची शिक्षा तर तुला होणारच. पण त्याआधी अज्जूची सेफ्टी जास्त महत्वाची आहे. बोल, कुठे आहे अज्जू? कुठे ठेवलायस अज्जूला? पुण्यात की कोकणात? बोल. बोल लवकर बोल, नाहीतर तुला आम्हाला आमच्या पद्धतीने बोलतं करावं लागेल. हे बोल, कुठं आहे अजू? काय केलंस त्याचा? बोल. हे बघा, मी त्याला काहीही केलेलं नाहीये. मी आजूला पुण्यातच धनाजी आणि कमला नावाच्या एका निपुत्रिक दाम्पत्याला विकलंय. आपला आजू. प्राची, प्राची, बंडू पाणी घे पटकन, फोन कर डॉक्टर. प्राची, प्राची, बंडू पाणी घे पटकन. हॅलो डॉक्टर. अगं माझे सोना, ग माझे बाबू. सगळं का ग पिलं, का करते तू? देवानं माझं आई व्हायचं सपन पुरं केलं. याच्या रूपानं बाळकृष्णच दिला की मला. कमला, आपण याला लय मायेनं वाढवायचा, मोठं करायचं. यो माझं नाव लावील. असं काय ना का तू? अहो पर धनी, आजूबाजूच्या लोकांना काही कळलं तर? त्याची बी मी
तयारी ठेवली आहे. आपण हे पुणे सोडायचं, कायमचं. पुण्यांदा पुण्यात यायचंच नाही. आपण गावाला जायचं, आपल्या गावाला, बेळगावला. तिकडच्या लोकांना इकडचा पत्त्या माहित नाही. हा? आणि गावात गेल्याबरोबर सांगून टाकायचं समद्याला, हे बाळ आमचं आहे, म्हणजे तुझ्या पोटी जन्माला आलेलं आहे. आलं का नाही ध्यानात? कोणाला काय बी कळणार नाही. हा? बरं, तू आता तयारी लाग, मी गाडी बोलवतो. हा? अरे, रडू नका, गाडी येते. डॉक्टर प्राचीवर उपचार करतात. समीर आणि बंडू प्राचीच्या मित्राला संजयला शोधतात आणि राकेश दिनेशच्या साथीदारांचा शोध घेतो. माझं मन मला सांगतंय प्राचीने काहीही चुकीचं केलेलं नाहीये. पण मग सत्य काय? आम्हाला लवकरात लवकर धनाजीरावांना गाठायचंय. कारण जोपर्यंत अज्जू सापडत नाही तोपर्यंत प्राची सावरणं कठीण आहे. धनाजीरावांचं आडनाव किंवा त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर नाही आहे आमच्याकडे, पण दिनेशकडून साधारण पत्ता मिळालाय. आम्ही आता तिथेच जातोय. चल. कोण आलं बरं आता? बाबाला बघायला कोण आलं? ए बाबू, बाबा आलं की काय? चला बरं, आपल्याला तर भूर जायचं की नाही? कोण आहे बरं बाहेर? हा, अगं बया, बाबा आलं की. अरे सांगितलं ना थोडा, लगेच निघायचंय म्हणून. हा ठेव फोन. कमला, आवरायला घे. ड्रायव्हरला कार घेऊन बोलवलंय. कधीपासून रडतय? मी काय म्हणतो, त्याला त्याच्या आईची आठवण येत असेल. धनी, काय बी बोलू नका. आता मीच याची आई आहे ना. ते समजा ठीक आहे, पण आता आवरायला घ्या, गाडी यायची वेळ झाली. वय वय. होय. ओ ग माझं बाबू, का झालं? तू कशाला रडते बाबू? ओ हॅलो. हे बघा. धनाजीराव? हो, मीच धनाजीराव. तुम्ही कोण? आणि हे बघा, आता माझ्याकडे टाइम नाही. आम्ही बाहेर जायला निघालोय, कळलं का नाही? मी अस्मिता प्रभाकर अग्निहोत्री, खाजगी गुप्तहेर. गुप्तहेर? हो, मग माझ्याकडे काय काम आहे? आम्ही एका हरवलेल्या बाळाला शोधतोय. तेच म्हणतोय, पण इथं काय करताय तुम्ही? काय आता? या बाळाला शोधतोय आम्ही. अहो, पण मग इथं काय करताय? पण हे बाळ इथं नाही आहे. या बाळाला ओळखता तुम्ही? इथं कोणी बाळ बे नाही. दुसरीकडे शोधा तुम्ही. एकदा सांगितलं ना तुम्हासनी, इथं बाळ बिळ काही नाही. हे बघा, प्लीज ओरडू नका. तुम्ही दिनेशला पैसे दिले आणि बाळ विकत घेतलं. ही माहिती दिनेशनेच आम्हाला दिली. अहो, कोण दिनेश? हे बघा, आम्ही कुठल्या दिनेशला ओळखत नाही. आणि तो सांगतो तुम्ही खरं मानता. हा? हे बघा, आमच्या घरात कोणाचं बाळ बिळ नाही. मॅडम, म्हणजे दिनेशने आपल्याला खोटं सांगितलं? हे बघा, प्लीज खरं सांगा. आम्हाला एकदा घरात बघून खात्री करून घेऊ दे प्लीज. कमाल करताय बाई. नाही, खरंच कमाल करताय तुम्ही. या धनाजीरावच्या घराची झडती घ्यायची म्हणताय तुम्ही. हा, हे बघा, बाई माणूस म्हणून आम्ही तुमच्याशी सौजन्यानं वागतोय. वय. तर तुम्ही आम्हालाच खोटं पाडताय. कोण तो दिनेश का काय? खोटं सांगतोय तुम्हाला, खोटं सांगतोय सगळं. चल म्हणा. तुमच्या घरात बाळ नाही म्हणालात ना तुम्ही? हा कोणाचा आवाज येतो? तुम्ही सांगा की काय? एक मिनिट.
नाही नाही एक मिनिट मला बघू ती पण माझंच आहे. अहो, सांगा की तुम्ही. अहो सांगते मी आहे ना ना त्याची. माझं बाळ आहे. नाही नाही अहो, माझं बाळ आहे. माझं बाळ आहे ते. माझं बाळ आहे ते. मी नाही काय द्यायची. करता माझं बाळ आहे ते. दार उघडा प्लीज. कमलाताई प्लीज दरवाजा उघडा. कमलाताई प्लीज प्लीज बाळाला आमच्याकडे द्या. नाही माझं बाळ आहे ते. मला जीव गेला तरी मी द्यायची नाही. धनाजीराव हा काय प्रकार आहे? बाळ घरात असताना बाळ नाही असं का म्हणाला तुम्ही? माझ्या बायकोसाठी 20 वर्ष झाली ऊस उजवायची वाट बघते आणि थोडं तिडकं नाही, चांगलं 5 लाख रुपये देऊन विकत घेतलं आम्ही त्या भावाला. अहो बाळ ही काय वस्तू आहे का विकत घ्यायला? सगळं मान्य आहे हो, पण माझ्याकडे दुसरा पर्यायच नव्हता. अहो तुम्हाला सांगतो, कमला कधीच आई होऊ शकणार नाही. हो पण ज्या आईने या बाळाला जन्म दिलाय ती तिथे तळमळते बिचारी, तिचाही विचार नाही केला तुम्ही? अहो त्या आईने स्वतःची काय अवस्था करून घेतली आहे ना ते आम्ही पाहिलंय. अहो पण त्यांनी ठरवल्याशिवाय का पैसे घेतला आणि बाळाला दिलं सांगा ना? धनाजीराव या बाळाच्या आईला फसवून या बाळाला पळवून तुम्हाला आणून विकलंय. कमलाताई हे बघा, या बाळाची आई तळमळते, ती आजारी आहे. हो या बाळाला परत नाही दिला तर ती नाही ते माझं बाळ आहे. मी नाही द्यायची माझ्या बाळाला. असं दुसऱ्याच्या बाळावर हक्क दाखवून हे बाळ माझे असं नाही म्हणू शकत तुम्ही. कमला अगं दारू उघड, ऐक त्यांचं. अगं एका आईला पोटच्या गोळ्यासाठी जीव तडपडायला लावून नगस ग. उघड उघड दार. कमला तुला सांगतो, आपल्याला फसवलंय, खोटं सांगितलंय त्यानं. काय बी सांगू नका, मी दार नाही उघडायची. अगं हे बाळ अनाथ नाहीये, आई बाप जिवंत आहेत ग त्याच्या. ऐक त्यांचं दार उघड कमळे. मॅडम मला वाटतं आपण पोलिसांना बोलवायला हवं. त्याचं काय बी केलं तर जीवच देईन मी. कमळे कमळे ऐक माझं. अगं दार उघड, ऐक त्यांचं कमळे. हे बघा कमलाताई, मी तुमचं दुःख समजू शकते. 2 दिवस या बाळाला जीव लावला तरी त्याच्यासाठी जीव द्यायला निघालात ना? मग विचार करा, ज्या आईने याला जन्म दिला, 9 महिने पोटात वाढवलं, त्या आईचं काय झालं असेल, काय अवस्था झाली असेल तिची? अहो 2 दिवस वेड्यासारखी शोधते ती आपल्या लेकराला. वय कमळे, कमळे हे पाप आपल्या मातीत का? हे बघा कमलाताई, त्या आईला तिचं बाळ परत द्या प्लीज. मी तुमची मनस्थिती समजू शकते अहो, पण एका बाळाला त्याच्या आईपासून कसं वेगळं करू शकता तुम्ही? इतके स्वार्थी कसं होऊ शकता? कमलाताई प्लीज प्लीज मातृत्वाचा अपमान करू नका. एक स्त्री स्वार्थी होऊ शकते पण एक आई स्वार्थी नाही होऊ शकत. प्लीज कमलाताई ऐका माझं. ताई आई पण उचलून आणता येत नाही, विकत बी घेता येत नाही. माझ्या नशिबातच नव्हतं ते. हे बघा, तुम्ही असं का म्हणता? निर्णय चुकला असं म्हणा. आणि असं बेकायदेशीर बाळ घेण्यापेक्षा तुम्ही अनाथ आश्रमात जाऊन बाळ दत्तक का नाही घेत? अहो तो दिनेश आम्हाला म्हणला
की हे बाळ अनाथ आहे म्हणून. कागदपत्राची काय बी जरूरत नाही असं मी म्हणला त्यो. आम्ही त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवला मॅडम. लय मोठी चूक झाली आमची, लय मोठी चूक झाली. पण नाही, आता ती चूक सुधारायला हवी. नक्कीच आम्ही ती चूक सुधारणार आहे. बाळ दत्तक घ्यायचं, पर ते अनाथ आश्रमातून, आणि ते बी कायद्यानं. कुठे होतास तू अजू? मॅडम, तुमच्यामुळे मला माझं बाळ मिळालं. अजू, मला कुठे होतास तू? अजू, तुला त्यांनी त्रास दिला? नाही प्राची, धनाजीराव आणि कमलाताई अगदी मायेनं वागवत होते अज्जूला. खरा बाप माणूस की विसरला, संशय घेतला आणि मुलाला विकलं. पण प्राची, धनाजीरावांनी अजूला पोटच्या मुलासारखं सांभाळलं. त्यांना मूल नाहीये ना, त्यामुळे मुलाची खरी किंमत त्यांनाच कळाली. अजू तुझा नाहीये ना, मग का थांबलायस इथे? निघून जा ना. प्राची, तो माझ्या सांगण्यावरून इथे थांबलाय. त्याचा गुन्हा तर सिद्ध झालाय, पण या गुन्ह्यामागचं जे मोटिव्ह त्याने सांगितलं ते मला पटलं नाहीये. त्याने तुझ्यावर आणि संजयवर संशय घेतलाय, त्यामुळे केस अजूनही पूर्णपणे सॉल्व्ह झालेली नाहीये. अस्मिता मॅडम, मला याबद्दल कसलीही चर्चा करायची नाही किंवा कसलंही स्पष्टीकरण द्यायचं नाहीये. माझा अजू मला परत मिळाला, आणखीन मला काही नको. दिनेशने माझ्या आणि संजयच्या नात्याबद्दल संशय घेतला. ही गोष्ट इतकी असह्य झाली की प्राची, संजय, तू इथे का आलास? का आलास म्हणजे? अगं तुझ्यासाठी. वा अस्मिता मॅडम, काय प्लॅन आहे तुमचा? नाही, तुम्हाला तर ही केस पूर्णपणे सॉल्व्ह करायची आहे ना. सो आता मला पोलिसांच्या हवाली कराल आणि तुला पाठवतील या संजय बरोबर सुखाने संसार करायला. बास कर दिनेश. माझ्यावर घाणेरडे आरोप केलेस, ते सहन केले मी, पण आता अस्मिता मॅडम बद्दल वाटेल ते बोलू नकोस. का अस्मिता मॅडम, तुम्ही माझ्यावर अन्याय करता असं नाही वाटत आहे तुम्हाला? नाही, मी चुकलो, मान्य आहे, मी माझी चूक कबूल करतो. मी संजयच्या मुलाला बापाचं प्रेम नाही देऊ शकलो म्हणून मी विकलं त्याला धनाजीरावांना. पण मला ज्यांनी फसवलं ते संजय आणि प्राची यांच्या गुन्ह्याला काय शिक्षा द्याल तुम्ही? अरे दिनेश, किती घाणेरडा गैरसमज करून घेतलायस तू. प्राची फक्त माझी मैत्रीण आहे. अरे फक्त मैत्रीण? अरे मग मी नसताना का आला होतास तू? आणि तू अजूनही लग्न का केलेलं नाहीये सर? अरे मी प्राचीला भेटायला आलो होतो कारण संजय, तू का स्पष्टीकरण देतोयस त्याला? आपलं नातं पवित्र आहे. थांब प्राची, मला सगळं सांगू दे, कारण सत्य काय आहे ते तुलाही नाही माहित. अस्मिता मॅडम, तुमचे सहकारी मला इथे घेऊन आले ते बरंच झालं, कारण दिनेशने प्राचीवर जे घाणेरडे आरोप केलेत ते खोडून काढण्याची संधी मला मिळाली. दिनेश, मी प्राचीला जेव्हा भेटायला घरी आलो तेव्हा तू इथे नव्हतास याची मला कल्पनाही नव्हती, आणि तू असा संशय घेशील ह्याची कल्पनाही मला नव्हती. आणि आता मी लग्न का नाही केलं हेही ऐकून घे.
मी कधीच कोणाशी लग्न करणार नाही, कारण मी कधीच बाप होऊ शकत नाही. हो, मी कधीच कुठल्याही स्त्रीला मातृत्वाचं सुख देऊ शकणार नाही. ही गोष्ट माझ्याशिवाय फक्त माझ्या डॉक्टरांना माहिती होती. पण आज प्राचीवरचा कलंक पुसला जावा म्हणून ही गोष्ट सगळ्यांसमोर उघडपणे सांगतोय. आणि तू प्राचीवर विश्वास न ठेवता तिच्यावर संशय घेतलास. अरे निदान तिची डिलिव्हरी ज्या डॉक्टरने केली त्याच्याकडे तरी चौकशी करायची होतीस. अज्जू प्रीमॅच्युअर बेबी आहे, मी चौकशी केली आहे. आणि तू मात्र संशयापायी माणुसकी सोडून वागलास. नाही दिनेश, तुझ्या गुन्ह्याला माफी नाही, शिक्षा तुला होणारच. प्राची, संजय, मला माफ करा. प्राची, मला बाळाला जवळ घेऊ दे ना. दूर हो, हे बाळ तुझं नाहीये, हे फक्त माझं बाळ आहे, फक्त माझं. मी तुला कधीच माफ करू शकत नाही, कधीच नाही. दिनेश, तुझ्या दोन्ही गुन्ह्यांना शिक्षा होणार. एक शिक्षा तुला नाकारून प्राचीने दिली आणि दुसरी शिक्षा तुला कायदाच देईल. दिनेशवर पोलिसांनी शिशु विक्री आणि किडनॅपिंगची केस नोंदवली. त्याचे साथीदार इंदर आणि चंदा सुद्धा पकडले गेले. माझी शंका बरोबर होती. चंदानेच पुरुषाचे कपडे घालून अजूला पळवलं होतं. प्राचीने दिनेशबद्दल जो निर्धार केलाय तो खरंच कौतुकास्पद आहे. पण फक्त एका संशयामुळे एका सुखी संसाराला दृष्ट लागली. संसारात एकमेकांवर विश्वास ठेवणं खरंच खूप गरजेचं असतं. तुमच्या मनात एखादी शंका असेल, संशय असेल, तर बोलून त्याचं निराकरण होऊ शकतं. पण फक्त संशयापायी स्वतःचा संसार आणि आयुष्य बर्बाद करून घेऊ नका.